श्री स्वामी समर्थ. आज आपण अशा काही शुभ आणि अशुभ संकेतांविषयी जाणून घेणार आहोत, जे आपल्याला स्वामींच्या मार्फत रोजच्या आपल्या आयुष्यामध्ये, रोजच्या जीवनामध्ये अनुभवायला मिळतात. आणि आपली चांगली वेळ येण्यापूर्वी आपल्याला कोणते संकेत मिळतात आणि आपल्यासोबत कोणत्या गोष्टी घडतात, याचा उलगडाही आज तुम्हाला नक्कीच होणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐका आणि शेवटपर्यंत पहा. स्वामी तुमच्या पाठीशी आहेत आणि स्वामींचा आशीर्वाद तुमच्या सोबतच आहे. अनेकदा आपल्या आयुष्यामध्ये काही गोष्टी अचानक घडतात, ज्या गोष्टींचा आपल्याला काहीही संदर्भ लागत नाही किंवा त्या गोष्टी तशा घडण्यामागे आपला फारसा वाटाही नसतो. आपल्याला कोणत्याच गोष्टीचा मागमूसही नसतो. कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपल्याला सतत अडथळा येतो. काही गोष्टी करायच्या म्हटल्या की अडचणींचा पाठमोरा नक्कीच सुरू होतो आणि इतक्या अडचणी येतात की कोणतीही गोष्ट सहज सोप्या पद्धतीने होतच नाही. कोणतंच काम पूर्ण होत नाही आणि प्रत्येक गोष्ट अर्धवट राहते. कुठल्याच गोष्टीला यश येत नाही. बघेल तेव्हा अपयशच हातात पडतं. मग काय होतं? सतत अपयश येत असतं आणि हे सततचं अपयश आपल्याला पेलवत नाही. मन नाराज होतं आणि मन आतून पूर्णपणे खचून जातं. काय करावं कळत नाही. आपल्याला वाटायला लागतं की आपला जन्म फक्त अपयश झेलण्यासाठीच झालेला आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख समाधानाचं असं काहीच घडत नाही. चांगल्या गोष्टी अजिबातच घडत नाहीत. बघेल तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये नकारात्मक गोष्टी घडत असतात. सकारात्मक गोष्टी काहीच घडत नाहीत आणि सतत आपल्याला अडचणी येतात. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये देखील खूप अडचणी येतात आणि अडचणींशिवाय आपलं कुठलीच गोष्ट पुढे जात नाही. आणि अशा वेळी आपल्याला या गोष्टींचं काही संकेत मिळत असतात आणि ते संकेत म्हणजे तुमची चांगली वेळ येण्याचा स्वामींनी दिलेला इशारा असतो. आज तुम्ही या शुभ संकेतांविषयी नक्कीच जाणून घ्या, जे तुम्हाला स्वामींच्या मार्फत रोजच्या आयुष्यामध्ये अनुभवायला मिळणार आहे. तुमची चांगली वेळ येण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये हे संकेत मिळत असत. जर तुमचं मन अनेक दिवसांच्या तणावानंतर अचानक शांत होऊ लागलं आणि तुमचे त्रासदायक विचार तुम्हाला कमी वाटायला लागले आणि जे तुम्ही अतिविचार करत होता ते विचार नाहीसे झाले, तर समजा स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. एक काळ तुमच्या आयुष्यामध्ये असा येतो, एक वेळ अशी येते ज्यावेळी तुमची मनस्थिती थाऱ्यावर राहत नाही आणि तुम्ही अतिविचार करत राहता. सतत अडचणी येत असतात. आपण कुठे काय करतो, कसे राहतो, कसे वागतो, कसे बोलतो याच्यावर आपलं कंट्रोल नसतं आणि सतत आपण तणावात राहत असतो. पण अचानकच एक वेगळं वळण येतं आणि आपल्या मनातल्या सगळ्या नकारात्मक गोष्टी दूर होतात आणि आपण सकारात्मक विचार करायला लागतो. आपलं मन शांत राहायला लागतं. कुठलेच विचार, वाईट विचार आपल्या मनामध्ये येत नसतात. तर त्यावेळी निश्चितच स्वामी तुमच्या पाठीशी असतात आणि तुमचं दुःख स्वामींनी जाणलेलं असतं, म्हणून स्वामी तुम्हाला साथ देत असतात. हे लक्षात घ्या. तुमच्या मार्गातले अडथळे कायम दूर होतात. अनेक दिवसापासून तुमच्या कामाच्या बाबतीत अनेक लोकांचे प्रश्न उपस्थित होतात. अशा वेळी कामातले अडथळे जर अचानक दूर होत असतील, तर त्यावेळी तुमच्यामध्ये आशेचा किरण जागत असेल, तर स्वामींचा आशीर्वाद तुमच्या नक्कीच पाठीशी आहे. तुम्हाला स्वप्नामध्ये स्वामींनी दर्शन दिलं किंवा स्वप्नात मंदिर तसंच दीपाची ज्योत दिसली असेल, तर हा पण एक प्रकारचा शुभ संकेत आहे. स्वप्नामध्ये जर तुम्ही स्वामींचे दर्शन घेताय किंवा मंदिराची ज्योत तुम्हाला दिसते, तर अशा वेळी तुम्हाला हा शुभ संकेत आहे की स्वामी तुमच्या पाठीशी आहेत आणि तुम्हाला स्वामींचं दर्शन घडणार आहे आणि चांगली गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच घडणार आहे. अनेकदा आपल्याला कठीण परिस्थितीमध्ये असं अचानक वाटतं आणि एखादी योग्य व्यक्ती भेटते. ज्यावेळी आपण अडचणीत असतो, आपल्याला काही मार्ग सुचत नसतं, अशा वेळी आपल्याला एक योग्य व्यक्ती भेटते जी आपल्याला मार्गदर्शन करते आणि त्याच्यामार्फत आपल्याला योग्य मार्ग मिळतो. तर हा शुभ संकेत आहे आणि हा संकेत तुम्ही धरून चाला. त्या व्यक्तीच्या मार्फत स्वामी समर्थ साक्षात तुम्हाला सोबत दिलेले आहे स्वामींनी आणि तुम्हाला अडचणीतून बाहेर काढलेला आहे, योग्य मार्ग दाखवलेला आहे. हा स्वामींचाच आशीर्वाद आहे. घरामध्ये, कामात किंवा मनात प्रसन्न वातावरणाने निर्माण होत असेल, तर हा तुमच्यासाठी एक चांगला संकेत आहे.
तुम्हाला अनाहूतपणे स्वामींचं नाव जपलं जाणं, सतत तुम्ही कामात असताना देखील स्वामींचं स्मरण करत राहणं, तर अशा वेळी तुमचं मन भक्तीत ओढलं जाणं, हे देखील स्वामींनी दिलेला शुभ संकेत आहे. ज्यावेळी तुम्हाला सतत स्वामींची आठवण येत राहते, तुम्ही नामस्मरण करता, त्यावेळी देखील तुम्ही आयुष्यामध्ये तुमच्या कामामध्ये कितीही व्यस्त असताना स्वामींची तुम्हाला एकदा तरी आठवण होते, तुम्ही स्वामींचं स्मरण करता, तर तुमची मनापासूनची भक्ती तळमळ हे स्वामींपर्यंत पोहोचत असते आणि स्वामी तुमचं शब्द ऐकत असतात आणि स्वामी तुमच्या पाठीशी असत. हा देखील एक शुभ संकेत तुमच्या आयुष्यामध्ये घडणारच असतो. एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या, स्वामी समर्थ कधीही गाजावाजा करत नाहीत. ते माणसांच्या आयुष्यात शांतपणे बदल घडवतात. संकटाच्या काळात ते दिसत नसतात, पण संकट हलकं झालं की त्यांची उपस्थिती आपल्याला नक्कीच जाणवते. विश्वास ठेवणाऱ्याला ते कधीच निराश करत नाहीत. ते कायम आपल्याला आशेचा किरण देतात. वेळ लागतो पण न्याय नक्कीच मिळतो. स्वामी समर्थच आपल्या संयमाची परीक्षा घेतात. जे थांबू शकतात त्यांनाच ते पुढे नेतात. त्यांची कृपा आवाज न करता कार्य करत असते. म्हणूनच खरा भक्त गाजत नाही, तो भक्त श्रद्धेने वाट चालतो. प्रत्येक अडचण ही शिकवण असते आणि स्वामी समर्थ माणसाला घडवतात आणि प्रत्येक क्षणी योग्य मार्ग दाखवत असतात. तर या महिन्याची सुरुवात तुम्ही चांगल्या सकारात्मक गोष्टीने करा आणि स्वामींच्या आशीर्वादाने करा. पुढच्या सगळ्या गोष्टी चांगल्याच होतील आणि पुढचा दिवस खूप छान समाधानाचे जातील. आयुष्यातला संघर्ष, कष्ट आणि अडचणी ह्या कुणाला चुकलेल्या नाही आहेत. ते प्रत्येकालाच वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या आयुष्यामध्ये आलेले असतात आणि प्रत्येक घटना घडत असतात. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशा अडचणी नेहमीच येत असतात आणि या अडचणींवर मार्ग काढण्याचा प्रत्येकाचा आपला एक वेगळा मार्ग असतो. इतरांकडे पाहून आपल्याला कधी कधी वाटतं की यांच्या आयुष्यामध्ये किती सुख आहे, समाधान आहे, पण त्याचवेळी आपण असा विचार करायला हवा की आपणही काही कमी नाही आहोत. आपल्याकडेही देवाने दिलेलं भरपूर काही आहे. आपण सुखी समाधानी आयुष्य जगतोय ना, हे महत्त्वाचं आहे. सगळ्या भौतिक ज्या सुखसुविधा असतात त्यापेक्षाही आपल्या मानसिक सुखसमाधान, आपल्या अंतर्मनाला मिळालेलं समाधान हे त्याहून मोठं असतं. हेच तर तुम्हाला स्वामींनी नेहमीच संकेतामधून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा संदेश आज तुम्ही लक्षपूर्वक ऐकलत तर तुम्हाला स्वामी नेहमीच बळ देतील आणि ते तुम्हाला नेहमीच पाठिंबा देतील, आशीर्वाद देतील. तुमच्या अडचणी आता कमी होणारच आहेत आणि निश्चितच कुठल्याही गोष्टीला हा अंत असतोच. जशी सुरुवात असते तसा शेवटही असतोच.